राजगुह्यम, गुह्यांचा राजा. जेवढं जेवढं गुह्य असेल अंतरंगामध्ये असेल ते बाहेर पडत नाही. मग हे गुह्य कोणाला सांगू? मागच्याच लोकात आलेलं आहे, काल झालंय आहे का नाही, की ते गुह्य सुद्धा त्याला सांगावं. मग आहे का, गुह्यात्मकम. म्हणून आपले जे दुःख असतील काय असेल ते देवाला सांगा. लोकाला सांगितलं तर लोक बोंब मारतील त्याची. कोणाला सांगू नका, आपल्या गुरुला सांगा, भगवंताला सांगा. त्याच्यापुढं बसा 2 मिनिटं, शांत बसा देवात. देव म्हणा, अरे तू मला विसरलाय, माझ्या नामा विसरली म्हणून ही गाढव झाली. हिला कशाची पुरणपोळी, ही सदा उकरीडे गोळी. अशी कशी झाली कुंभाराची गाढव, अशी कशी झाली कुंभाराची गाढव. महाराज म्हणते ही गाढव झाली. ही गाढव कशी झाली? देवाला विसरली म्हणून. देवाचं नाव तोंडात नाही आलं. देवाचं नाव कधी घेतलं का? मग हिला पुरणपोळी कशाची मिळायची? इथं प्रार द्यावा लागतो सकाळपासून 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत. देवाचं नाव तिथं सगळं प्रसाद वगैरे सगळं मिळतं. देवाजवळ मिळतं का नाही? पण उकिरडे घोळायची सवय गाढवीची आहे. म्हणून तुकाराम महाराज ही सदा उकिरडे घोळी. जय जय. अशी कशी झाली कुंभाराची गाढव. याचं मनच लागणार नाही, इथं चित्त लागणार नाही, येणारही नाही. जाऊ दे म्हणून तिकडं पाहू, आता उद्या येऊ. नाही लागत इथं, नाही म्हणणार लागत. सडकोर बघा किती वेळ बसणार आपण. मी जर सडकोर गेलो ना, किती वेळ, तास 2-2, 3-3 तास घालवतो मी तिथं. आपल्याच मनाला विचारू का, मी किती वेळ थांबतो सडकोर. नसताना पंचायत काहीच नसतं त्याच्या. मग काही चोचत असतं, एरंडाचं गुरळच असतं सगळं. विचार आपणच आपल्या मनाला विचारा, आपण काय करतो सांगरं. म्हणून मी थांबत नाही, सडकोर थांबत नाही कुठं. आपलं तिथं आश्रमात गेलं तर शांतपणा चित्त बसायची. इथं आलं तर इथं बडबड करायची, कोणाला ऐकायला ऐका नका ऐकू. तिथं काय नाही, एरंडाचं गुरळ आहे म्हणून. मग तो उपदेश असतो की एरंडाचा गुरळ घालू नका आयुष्यभर, काहीच नका. सगळ्यांना समन रामकृष्ण हरी. बस झालं, देवाचं नाव घ्या. तो निवारण करणारा सगळा तो आहे, भगवंत आहे. किती कोणतं संकट तुमच्यावर येऊ द्या, किती आणू द्या, त्याचे फक्त मनापासून प्रार्थना करा तुम्ही. हो, ते काय साधं नाही आहे. तो तुम्हाला तारून नेईल त्याच्यात. म्हणून गुह्यतमम, गुह्य गोष्ट भगवंताला सांगा. आणि आपल्या सद्गुरूला सांगा, आपल्या गुरुला सांगा. गुरु म्हणजे सद्गुरू आहे का नाही? गुरुविना ज्ञान, मग त्याच्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. गुरुविना ज्ञान कैसे कळे. हो, म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची गुरु नाही का, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. तोच माझा गुरु, तोच माझा सखा. सर्व काही सर्वस्व भगवंतच आपला आहे. राजविद्या राजगुह्य योग पवित्रम विदमुत्तमम. अत्यंत पावन पावन पावन
आपण नारळ फोडलं तर ते काय म्हणतो आपण, पाहून झालं का ते सडकं सगळं वास येतो त्याचा. हां, तिथं ते ज्या दगडावर फोडतो त्या दगडाला सुद्धा धुवून चांगलं काढावं, अशी परिस्थिती असते. पण आपण तिथंच फोडून आपल्याला कंटाळा असतो, ते धुवायचं नसतो, घाण तिथंच घाण करतो आणि तिथंच निघून जातो, जाऊ द्या म्हणतो पाहून झालं होतं. आहे की नाही? मग हे तर समजलं पाहिजे ना, कशाला काय म्हणावं. अत्यंत पावन, पावन जे पवित्र आहे, जे निर्दोष आहे, जे शुद्ध आहे, जे सत्य आहे, ते पावन. जे निर्मळ आहे त्याला निर्मळ म्हणतात. पाणी बघा, शरद ऋतूमध्ये पाणी खळखळ 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 वाहतं नदी, आणि इतकं शुद्ध असतं, ट्रान्सपरंट असतं, ते खालचं दिसतो, तळातलं दिसतं त्याच्यात. आता पावसाळ्यात गेलं नदीवर पाहिलं पाणी भरपूर असतं, पण ते कसं असतं, गडूळ असतं, तोंडात घेऊ का नको. पण शरद ऋतूमध्ये जर बघितलं तर ते पाणी इतकं खळखळ वाटतं, थोडं असतं, पण ते असं तोंडात घेऊन यावं. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी, सर्व नद्यांचं जल जे आहे ते पवित्र आहे, पण ते इतकं शुद्ध आहे, इतकं पावन आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी तस्माद योगी भवार्जुन, म्हणून तो अर्जुन योगी. त्याला प्रत्येक ठिकाणी देव बघा, गीता वाचत असताना ज्याचा अभ्यास आहे, प्रत्येक ठिकाणी ते देव त्याला म्हणतात की तस्माद योगी भवार्जुन, तस्माद योगी भवार्जुन, तस्माद योगी भवार्जुन. आणि योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. जन काही म्हटलं, काही नावं ठेवले लोकांनी, आपल्याला शिव्या जरी दिल्या, पण तो अपराध सहन करतो. माऊलींनी किती अपराध सहन केले, तुकाराम महाराजांनी किती त्रास दिला लोकांनी. गावातले लोक बोलायचे, कुठं भंडारडोर गेले तिकडे बोलायचे, त्याच्या घरच्यालाही बोलायचे, तुम्ही चांगलं काम करायला जा, तुम्हाला त्रासच देणार लोक. नारायणगिरी महाराजांना सांगितलं, बोलाही त्रास देतील तुला लोक, कशाला करतोय अदोगर मला म्हणायचे. नारायणगिरी महाराज म्हणायचे, सद्गुरू नारायणगिरी, कशाला करतो. ऐक आता ते परीक्षा घ्यायची नारायणगिरी महाराज, कशाला करतो, माझी परीक्षा सद्गुरू, नको करू, लोकांनाही त्रास देतील, मी आपलं गपचूप बसून राहायचं, त्याचं ऐकून घ्यायचं फक्त. ऐक नाही, आणि सत्य आहे ते, लोक त्रासच देतात या मार्गामध्ये, आणि शेवटी मग म्हणायचं तुझं कार्य होऊन जाईल, जा तुला चांगले माणसं भेटतील. एखादं चांगलं भेटल, पण 100त 1 चांगला आणि 100 वाईट, त्रासच देणार आहे. ऐका ना, असा हा मार्गच असा आहे. इथं बघा ना कसं कशी अवस्था आहे, संख्या किती, लोकसंख्या किती, गाव किती लोक आता, धर्ममार्गाकडे किती लोक आहेत, राहत नाही ते, त्यात आवडतच नाही मुळात हे. हो, तुम्ही काम ठेवा, तिथं क्रोध ठेवा, लोभ ठेवा, मोह ठेवा, मद ठेवा, मत्सर ठेवा, तिथं किती लोक येतात.
तमाशा शब्द माहिती आहे ना तुम्हाला, आहे का नाही? इकडं कीर्तन आणि तमाशा दोन्हीचा फरक पहा बरं, कुठल्याही गावात घ्या, दोन्हीतला फरक. आपल्याला नाही सांगत, मी इथलं नाही काही सांगत. हां, सगळीकडे सगळीकडे, आहे का नाही? हां, म्हणजे दोन्हीतला फरक मी सांगतो. कुठेही जा, सिनेमाला किती लोक, घरात मालिका, नाही का, वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका, वेगवेगळ्या प्रकारचे, घरातच सिनेमा हॉल झाला आहे. आता तर घरातच तमाशा झाला आहे. मग तुमच्या पोथीला आणि पुराणाला याला येईल कोण? कोणाला वेळ आहे? आम्हाला मालिका पाहावं लागत म्हणतो, रात्री तर कोणीच येत नाही. मी एकटा देवा पुढं वाचित बसलो. काय करायचं आता? सत्य परिस्थिती नारायणगिरी महाराज सांगायचे बरं का. जगाची परिस्थिती वाईट आहे बाबा, हे तू करू नको मला म्हणायचे. पण म्हटलं नाही महाराज, मी 70 साली ज्यावेळेस तुमचा इथे सप्ताह झाला तेव्हापासून तुमचा अनुग्रह घेतलेला आहे, तेव्हापासून तुमची छाया माझ्यावरती आहे. मी कसं सोडू? सोडणार नाही. मला किती त्रास झाला आणि काही केलं, पायाखाली तुडवलं लोकांनी तरी चालत नाही, ते आरोप केले तरी चालत, पण मी त्यांना नमस्कार करेन, भाऊ रामकृष्ण हरी. कारण की त्यांच्यामुळं माझ्या मनातील विचार ते शुद्ध होतात. लोकांनी जेवढा त्रास दिला तेवढा मनातील विचार आपले शुद्ध होतात. कारण ते एक गुरुच आहे आपले त्रास देणारे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्यांना नमस्कार करायचे, तुकाराम महाराज त्याला साष्टांग दंडवत घालायचे. नवे तुकाराम महाराज झाला तर एकदा ते काळाला फासलं गावातल्या लोकांनी, गाढवावर बसवलं, चपलाचा हार घातला.